श्री स्वामी समर्थ. सगळ्यात आधी मी श्रीकेतन दादांना थँक म्हणते आणि सॉरीसुद्धा, कारण व्हिडिओ बनवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही कारणास्तव खूपच जास्त लेट झाला आहे. मी प्रियंका, नागपूर महाराष्ट्रावरनं. सध्या मी दिल्लीला असते आणि मी इथे आज 2 अनुभव सांगू इच्छिते, जे मला आलेले आहे व्यंकटेश बालाजी महाराजांच्या 21 दिवसाच्या अनुष्ठानाचे. अनुभव सांगण्याचा मागचा उद्देश हाच, की कारण पुष्कळ लोकं घाबरतात हे अनुष्ठान करण्यासाठी. सगळ्यांचे खूप गैरसमज असतात या अनुष्ठानाबद्दल. पण थोडं मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करते. या अनुष्ठानाबद्दल करताना भीती वाटण्याचं काहीही कारण नाही आहे. म्हणजे जर तुम्ही घाबरलात ना, तर तुम्ही खूप छान अनुभवापासून वंचित असाल. असं एवढं शॉर्टमध्येच मी सांगू शकते. आणि जरुरी नाही आहे, आवश्यक बिलकुल नाही आहे, की तुम्ही 21 दिवसाचंच अनुष्ठान करावं. तुम्ही 1 दिवस 3 दिवसाचंही अनुष्ठान करू शकता, आरामात करू शकता आणि बिलकुल भीती वाटण्याचं काहीच कारण नाही आहे. मी इथे एकटी असते ॲक्च्युली. माझा अभ्यास म्हणजे मी शिकते आहे आणि माझा जॉबही असतो. मी एकटी असते आणि एकटी असून मी हे अनुष्ठान केलं. मला पण भीती वाटली होती, कारण सगळ्यांचं ऐकून. पण असं काहीही नाही आहे भीती वाटण्याला. एक म्हणून मी माझा अनुभव इथे सांगू इच्छिते. मी आतापर्यंत 2 अनुष्ठान केले 2दा, 21-21 दिवसांचे. त्यामध्ये माझा पहिला अनुभव मी सांगते आहे, की जेव्हा मी अनुष्ठानाला सुरुवात केली, तेव्हा मला मध्यंतरीपर्यंत काहीही असं वाटलं नाही. पण मी हिवाळ्यामध्ये हे अनुष्ठान केलं होतं, जे माझं पहिलं होतं. तेव्हा मला सगळ्या दारं-खिडक्या बंद असताना पण माझी जी ज्योत आहे, ती माझी साधनामध्ये आल्यानंतर ती ज्योत एक दिवस अचानक हालायला लागली. ज्योतमध्ये फूल येणं हे खूप नॉर्मल आहे. मी जी काही साधना करते आतापर्यंत, पण मला ते फूल येण्याचं महत्त्व तेवढं माहिती नव्हतं. म्हणजे माहिती नव्हती त्याबद्दल मला. पण ती ज्योत जेव्हा लिटरली अशी फडफड करायची आणि मला दादांनी सांगितलं होतं आपल्या सगळ्यांना अनुष्ठानामध्ये, की असं काही फील होतं. म्हणजे साक्षात बालाजी महाराज आले असं त्याचं चिन्ह आपल्याला कळतं. त्याचबरोबर मला असं फील झालं, की माझ्या शरीरावरती एकदम शहारे आलेत. माझं मी जे अनुष्ठान व्यंकटेश स्तोत्र मी संस्कृतमध्ये केलं, ते करताना पण मी अडथळली होती मध्ये. आणि मला असं फील झालं, की माझ्या फ्लॅटच्या बाहेर कोणीतरी पहारा देतो आहे. एक धाड-धिप्पाड पर्सनॅलिटी, जसं काही एक बॉडीगार्ड आहे. मला असं फील झालं, कारण मी हनुमान चालीसा, व्यंकटेश स्तोत्र आणि अजून भरपूर काही सेवा करत असते दादांच्या मार्गदर्शनाखाली. तर त्यामुळे मला असं फील झालं होतं, की कोणीतरी मला पहारा देत आहे आणि म्हणत आहे, की "तू आरामात आतमध्ये बसून पूजा कर, तुझं जे काही अनुष्ठान आहे." शेवटच्या 21व्या दिवशी मला असं फील झालं, की मी सत्यनारायण सत्य, सत्यनारायण सत्य म्हणून बोलत उठले. मला असं लिटरली असं फील झालं, की त्यांनी मला दर्शन दिलं कुठल्यातरी रूपात येऊन. हा माझा मागच्या वेळेचा अनुभव होता. त्यानंतर मी यावेळेस परत 20 तारखेला जेव्हा दादांनी सामूहिक सेवा घेतली, तेव्हासुद्धा मी अनुष्ठानाला सुरुवात केली. माझं ते सुद्धा माझं 21 दिवसांचं व्यंकटेश बालाजी महाराजांचं अनुष्ठान होतं. त्याच्यामध्ये मला सारखेच अनुभव आलेत. माझं जे ज्योत फडफडण्याचं किंवा मला एकदम अचानक रडायला येणं, ते दुःखाचं नव्हतं, खूप छान होतं ते ॲक्च्युअली सगळ्या काही गोष्टी. आणि मध्ये अष्टमी वगैरे पण होती, त्याचे अनुभव खूप सुंदर आलेत मला. अ, दुसरं म्हणजे मग माझा जेव्हा 21वा दिवस होता अनुष्ठानाचा, त्या दिवशी मला सकाळी अ, एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये लिटरली मला असं फील झालं, की एक बंगाल टायगर ज्याला म्हणतो, अशी एक धाड-धिप्पाड पर्सनॅलिटी असणारा टायगर, वाघ, तो माझ्या स्वप्नात आला आणि तो मला लिटरली चाटायला लागला, असा हातांना वगैरे. मी अक्षरशः घाबरली खूप होती. पण मला असं फील झालं, की खूप जास्त टायगर्स, वाघ आहेत तिथे आणि त्यापैकी एक वाघ, जो बंगाल टायगर, देवीचा वाघ म्हणतो आपण, तो लिटरली येऊन मला चाटायला लागला. हा अनुभव माझ्या दादांनाही शेअर केला मी. पण मला त्यावेळेला भीती खूप वाटली, पण तो अनुभव खूप सुखद होता. असे खूप सुंदर सुंदर अनुभव सगळ्यांनाच येतात. माझी हार्टली इच्छा आहे आणि रिक्वेस्ट आहे तुम्हा सगळ्यांना, की तुम्ही प्लीज हे अनुष्ठान करा. कारण आणि मला हा अनुभव आला, माझा सांगण्याचा उद्देश हाच, की इतर सगळ्यांनाही त्याच्यातली भीती कमी वाटून तुम्ही तो अनुभव सगळ्यांना सांगा, जेणेकरून त्यांची भीती कमी होईल आणि ते सुद्धा करण्याचा प्रयत्न करतील. मी सुद्धा दादांचे जे व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओ अगदी म्हणजे मी लिटरली स्पीचलेस आहे. जसं स्वामींबद्दल आपण काही बोलू शकत नाही, तसं दादांच्या अनुभवांबद्दल, त्यांच्या पॉवर्सबद्दल मी काहीच बोलू शकत नाही, कारण ते मला गुरुस्थानीच आहेत. मी त्यांना लिटरली स्वामींनंतर मी त्यांनाच हा चार्ज देते. माझी प्रत्येक पूजा ही त्यांना चार्ज देऊनच मी सुरू करते. कारण कसं असतं, की ते मार्गदर्शक आहेत आपले आणि गुरु मिळाल्याशिवाय तुमची कुठलीही पूजा किंवा कुठलाही तुमचा मार्ग, पथदर्शक आहेत ते, तो प्रशस्त होत नाही. त्याच्यामुळे मी श्रीकेतन दादा माझ्यासाठी गुरुस्थानीच आहेत आणि ते प्रत्यक्ष असं बोलताना असं वाटतं, की ते स्वामी समर्थच बोलतात आहे आपल्यासोबत. सो माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हा सगळ्यांना,
दादांचे व्हिडिओ तर मी सगळ्या माझे जे काही फ्रेंड्स आहे, रिलेटिव्हज आहे, मी त्यांनासुद्धा शेअर करते आणि ते सुद्धा व्यंकटेश बालाजी महाराजांचं अनुष्ठान करायला लागले आहे आणि त्यांनासुद्धा खूप सुंदर अनुभव आलेले आहेत. त्यांनी मला सांगितले आहे, पण त्यांची परमिशनशिवाय मी तुम्हाला इथे त्यांचे अनुभव सांगू शकत नाही. पण मी खरं सांगते, हा रिक्वेस्ट आहे, तुम्ही प्लीज करा. 1 दिवस नाही, 3 दिवसांचं तरी करा, ते 1 दिवसाचं तरी करा. आणि त्याचबरोबर माझी आणखी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, की ज्याप्रमाणे दादा आपल्याला मार्गदर्शन करतात, काउन्सिलिंग करतात, अपॉइंटमेंट आपण त्यांचे घेतो. आपल्यातली निगेटिव्हिटीसुद्धा त्यांना ट्रान्सफर होते डायरेक्ट इनडायरेक्टली. त्याच्यामुळे जे गुरु असतात ना, ते गुरु जेव्हा आपल्या शिष्यांना किंवा आपल्याला ते मार्ग दाखवतात, तेव्हा त्यांच्यावरसुद्धा खूप वार होतात निगेटिव्हिटीचे. सो दॅट तुम्ही जी कोणी म्हणजे माझ्यासारखे जे कोणी असतील, भरपूर आहेत आपल्या याच्यामध्ये, तुम्ही जी काही पूजा पाठ करताना प्लीज दादांनासुद्धा ब्लेसिंग्स द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा जे अडथळे येतात त्यांच्या स्पिरिच्युअल लाईफमध्ये, स्पिरिच्युअल पाथमध्ये जे आपल्याला गाईड करतात, तर त्यांचे अडथळे दूर दूर व्हावेत, त्यांचा मार्ग प्रशस्त व्हावा, जेणेकरून आपल्यासारखे अजून सगळेजण याचा फायदा घेऊ शकतील. आपला ते त्याला म्हणतात ना सोल पर्पज, आपला सोल असेन्शन होईल, आपली ग्रोथ होईल. म्हणून दादांनासुद्धा खूप सारे ब्लेसिंग्स देत चला. आपल्या पूजेमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा देवाकडे प्रार्थना करा, जेणेकरून दादा अजून 4 लोकांना खूप चांगल्याने मार्गदर्शन करू शकतील. त्यांच्या मार्गातले सुद्धा अडथळे जे आपल्यामुळे त्यांना निगेटिव्हिटी मिळते ती त्यांना मिळू नये. एवढं कमीत कमी बोलण्याचा मी प्रयत्न करते, कारण याआधी मी व्हिडिओ शूट करण्याचा खूप प्रयत्न केला, कारण तो खूप मोठा झाला आणि तो दादापर्यंत पोहोचला नाही. याच्यामध्ये सुद्धा काही चुका झाल्या असतील तर प्लीज मला क्षमा असावी दादा आणि सगळ्यांना. आणि थँक्यू सो मच मला इतका छान चान्स दिल्याबद्दल. थँक्यू. मला जे आलं ते समोर मी सांगते. त्याआधी मी श्रीकेतन दादांना थँक्स म्हणते, की त्यांनी मला ही इतकी सुवर्ण संधी दिली माझा अनुभव सांगण्याचा इथे. कारण आपल्याला जे अनुभव येतात ते आपण इतरांसोबत शेअर नक्कीच करायला हवेत. कारण त्याच्यामुळे त्यांचीसुद्धा मनातली भीती साईडला होऊन ते सुद्धा आपल्यासारखेच अनुभव त्यांनासुद्धा येतील. त्यांचं पण सगळं व्यवस्थित सगळे कामं, कार्य पूर्ण होवोत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे संकल्पाच्या बाबतीत आधी बोलते. संकल्प म्हणजे मी दादांनी संकल्पावरती सगळं A to Z गाईडन्स दिलेलं आहे. मी सुद्धा तसंच केलं. पहिल्या दिवशी संकल्प घेतला. सुरळीत आपले वस्त्र असतात, सुटसुटीत नीटनेटके कपडे घालायचे, स्वच्छ धुतलेले जे असतंच आपले, आणि हातात काचेची बांगडी, कुंकुमार्जनचं कुंकू जे काही आहे ते लावून आपण आपली पूजा केली. सुरुवातीला मी अनुष्ठानाच्या पहिल्या दिवशी गणपती बाप्पांना आणि कुलस्वामिनी आई आणि स्वामींचं नामस्मरण करून दादांना चार्ज देऊन मी ही माझी सेवा सुरू केली. मध्यंतरीपर्यंत सगळं व्यवस्थित गेलं, पण या 21 दिवसांच्या मध्ये मलासुद्धा आळस, घरगुती काही कलह, ऑफिशियल प्रॉब्लेम्स, हे थोडेसे प्रॉब्लेम्स आहे. आणि ही एक परीक्षा असते आपल्यासाठी, ही आपल्याला द्यायचीच असते. कारण कुठल्याही अनुष्ठानाची सेवा तुम्हाला सहजासहजी त्याचा अनुभव किंवा ते फळ मिळत नसते. आपल्याला काहीतरी द्यावं लागतं त्या ठिकाणी. सगळ्यांचे अनुभव वेगवेगळे असतात. माझे तरी असे होते. पण शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर समाजात म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये जसं म्हणतात अनुष्ठानाबद्दल, की तांत्रिक पूजा आहे, दरवाजे खिडक्या वाजतात, असं काहीही नाही आहे. 1% भीती वाटण्याचं काहीच कारण नाही आहे. जसं दादा सांगतात अगदी तसंच आहे. हा माझा अनुभव आहे. सुरुवातीला मला पण भीती वाटलेली, माझ्या रिलेटिव्स लोकांकडून वगैरे ऐकून सगळं. पण मग जेव्हा मी माझे अनुभव त्यांच्यासोबत शेअर केले आणि त्यांनीसुद्धा अनुष्ठान केले आणि त्यांनाही खूप सुंदर अनुभव आले. तर तुम्हीसुद्धा हे करू शकता. ही सगळ्यात मोठी सेवा आहे. आपल्याला मिळालेले अनुभव इतरांसोबत शेअर करून आपलंसुद्धा पुण्य तेवढंच वाढतं. त्याच्यामुळे नक्कीच सांगायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकल्प कसं घ्यायचं ह्याबद्दल तर भरपूर माहिती आहे. याबद्दल मी जास्त बोलत नाही इथे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की प्रपंचातून परमार्थ साधने हे इतकं सोपं नसतं. एखादं संन्याशी माणसासाठी तरी सोपं असू शकतं एखाद्या वेळेस, पण आपल्यासाठी कठीण असतं. म्हणून कुठलीही पूजा देवाला, स्वामींना अर्पण करून त्याचा चार्ज त्यांनाच म्हणायचं, की तुम्ही करवून घ्या, करता करविता तूच एक स्वामीनाथा. त्याच्यामुळे त्याच्याकडे चूक झाली की आपल्याकडून चूक होईल, मग आपल्याला काहीतरी पनिशमेंट मिळेल, आपलं काही घडेल, ह्या अशा अंधश्रद्धेमध्ये राहू नका. चुका माणसंच करतात. चुका करून करून शिकायचं असतं. हेच आयुष्यही असतं. दादाही सांगतात. पण वारंवार तुम्ही चुका करत असाल मुद्दाम, ते त्याला काही चुका म्हणत नाही. ती तुमची सवय आहे. त्याच्यामुळे न घाबरता कुठलीही सेवा करा. आणि व्यंकटेश बालाजी महाराजांची सेवा तर साक्षात मूर्ती प्रकटते असं म्हणतात, ते सत्य आहे. तुम्हाला 21 दिवसांचं अनुष्ठान करणं जमत नाही, कारण प्रपंचात असताना इतकी सोपी गोष्ट नाही आहे 21 दिवसांचं अनुष्ठान करणं. कारण मन, विचार, आचार सगळे खूप स्वच्छ ठेवून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर प्रापंचिक माणसाने माझी तरी एक रिक्वेस्ट आहे आणि माझेही विचार तेच आहेत,
आता तरी एक बॅचलर म्हणून मी म्हणजे एक स्पेन्स्टर लाईफमध्ये मी करू शकते ही गोष्ट. पण आफ्टर मॅरेज करणं इतकं सोपं नसतं. भरपूर रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. तर तुम्ही 3 दिवसांची तरी ही सेवा करू शकता. हे अनुष्ठान तुम्ही 3 दिवसांचंही करू शकता. अगदी सोपं आहे आणि आरामात तुम्ही करून घ्याल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे दादांच्या बाबतीत मला सांगायचं आहे. अ, हे बघा, गुरूंशिवाय कुठलीही स्पिरिच्युअल पाथ, कुठलाही मार्ग प्रशस्त होत नाही असं म्हणतात. आपल्या सगळ्यांचे स्वामी स्वामी समर्थ आहेत, गुरु आहेत ते. पण त्यांनीसुद्धा एक चार्ज आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी वेगवेगळी आहे. जशी घरात प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी असते, तशी या जगात पण आहे. स्वामींनी सगळ्यांना एक एक वेगवेगळा चार्ज, रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे. दादांकडे एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे, आपलं पथदर्शक करण्याचं, आपल्याला मार्ग दाखवण्याचं काम दादांकडे दिलेलं आहे. दादा आपल्यासाठी एक गुरु आहेत, एक हीलर आहेत. त्यांच्याशी बोलल्यावर बघा आपल्याला मन हलकं वाटतं. तुम्हाला माहिती आहे तुमचं मन हलकं का वाटतं? कारण तुम्ही तुमचं दुःख डायरेक्ट इनडायरेक्टली दादांना देता. त्याच्यामुळे असं एका व्यक्तीने दिलं तर ठीक आहे. असे हजारो लोकं त्यांना आपलं दुःख देतात. मी हे म्हणत नाही आहे की दुःख देऊ नका. कारण त्यांचंही कर्तव्य आहे आपल्याला मार्ग दाखवणं. पण आपलंही कर्तव्य आहे ॲज अ ग्रॅटिट्यूड किंवा त्यांना एक रिटर्नमध्ये काही देण्यासाठी तुम्ही तुमची एक ब्लेसिंग्स त्यांना एक प्रोटेक्शन द्या. जेणेकरून त्यांना मिळालेल्या दुःखातून ते रिलीज करू शकतील. ते पण आपलं त्यांना त्यांना जे पेन होतं आपल्यामुळे डायरेक्ट इनडायरेक्टली त्यांना जी निगेटिव्ह एनर्जी त्यांच्याकडे फेकल्या जाते आपल्याकडून, तीसुद्धा रिलीज व्हावी. ते सुद्धा सेफ राहावे, प्रोटेक्टेड राहावे. करायचं फक्त एवढंच आहे. रोज आपण पूजा आपली जी काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस असते, सेवा करतो आपण, त्या प्रत्येक सेवेमध्ये मी तरी दादांना प्रोटेक्शन शील्ड देण्याचा प्रयत्न करते माझ्याकडून. मी स्वामींना म्हणते, की स्वामी प्लीज पदोपदी प्रत्येक वेळेस दादांना प्रोटेक्शन शील्ड द्या. तुमच्या अंडर प्रोटेक्शनमध्ये ठेवा. कारण आपण तर माझ्या लाईफमध्ये मी 4 लोकांना गाईड करू शकेल हो. पण दादा तर हजारो लोकांना गाईड करतात. तुम्ही विचार करा त्यांच्यावर किती वार होत असतील. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची लाईफ जवळपास अशीच असते. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही सगळे स्वामी भक्त आहात. खूप मनापासून सेवा करता स्वामींची आणि स्वामी तुम्हाला दर्शनही देतात. सगळं काही तुमच्याकडनं करूनही घेतात. तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुमच्या सेवेमध्ये एक छोटासा भाग दादांनासुद्धा प्रोटेक्शन द्या. जेणेकरून दादा अजून 4 लोकांना गाईड करू शकेल आणि आपल्यासोबत असेच स्ट्रॉंगली उभे राहतील. राहणारच, त्यांच्यासोबत तर प्रत्यक्ष स्वामीच आहेत, सगळ्यांसोबतच आहेत. पण आपलंही एक कर्तव्य आहे त्यांच्यासाठी. म्हणून तुम्ही प्लीज त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या रोजच्या पूजेमध्ये एक प्रोटेक्शन मागा स्वामींपुढे. त्यांना सुद्धा तुमचे आशीर्वाद द्या. ठीक आहे. पलीकडे सांगायचं झालं तर या व्यंकटेश बालाजी महाराजांच्या अनुष्ठानाबद्दल सांगायचं झालं तर याच्यामध्ये भीती नाही आहे. माझे समोरचे अनुभव ऐकून तुम्हाला खूप छान वाटेल आणि खूप सुंदर अनुभव आहेत, जे मी शब्दातही तुम्हाला सांगू शकत नाही. सो प्लीज काही समोर जर काही चूक होत असेल माझ्याकडनं किंवा आतापर्यंत बोलण्यात तर मला क्षमा असावी. दादांना खूप सारं प्रोटेक्शन द्या, तुमचे आशीर्वाद द्या आणि बिनधास्त व्यंकटेश बालाजी महाराजांचं अनुष्ठान करा. 1% भीती मनात न ठेवता. थँक यू.